रूप पाहता
लीला संसार हरे गोडीला संसार गोडीला संसार माया
सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोरी विठ्ठल कृपेची कोवरी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुलाभम जगनहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैरवदासं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. इकडे बघा. सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरीष्टं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराळा शिवचंद्रमौली फणींद्रमाथा मुगटे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवी न शंभ मज कोण तारी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युमोक्षमामृतात्. आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा. सोडिला संसार माया तयावरी फार. धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या गोड अशा संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा. भगवान आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो याचं गोड असं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी प्रतिपादन करतात. थोडासा संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र आलो
ते निमित्त सर्वांना श्रोत आहे, माहीत आहे. 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांचं सुपरिचित व्यक्तिमत्व की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पारमार्थिक सेवेमध्ये त्या ठिकाणी खर्च केलं, असे असणारे वैकुंठवासी हरिभक्त परायण सीताराम महाराज निवृत्ती राऊत दादांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. दादांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून दादांच्या पश्चात त्यांच्या परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला गोड असा हा मरणोत्तर असा सोहळा, प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध, त्या निमित्तानं ही असणारी गोड अशी कीर्तन रूपी सेवा. या कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करणारे सर्व गुणीजन उपस्थित आहे. त्यामध्ये ज्यांनी आपल्या गोड स्वरामध्ये तुकोबरांची अक्षर त्या ठिकाणी स्वरबद्ध केली, ते आपल्या मुळा परिसराचं भूषण, अकोले संगमनेर आणि समस्त वारकरी संप्रदायाचं भूषण, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे पारमार्थिक स्नेही आणि मार्गदर्शक हरिभक्त परायण भजन सम्राट मुकुंद काका बोराडे, त्यांना सुद्धा मनापासून वंदन, मनापासून धन्यवाद. ज्यांनी गोड अशी साथ केली आणि प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतला, असे ज्यांचे स्वर आपल्या मुळा परिसराचं भूषण भजन सम्राट गायनाचार्य शांतारामजी महाराज कोरडे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता खऱ्या अर्थानं ज्यांनी वसा आणि वारसा घेतलेला आहे, आमचे पारमार्थिक स्नेही जीवलग सन्मित्र हरिभक्त परायण दत्तात्रयजी महाराज लांगे या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे वाजे महाराज आहेत, चोपदार बाबा आहेत, सर्व टाळकरी मंडळी, श्रीकृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थी, विनेकरी बाबा, चोपदार, मृदंगाची साथ ज्यांचे लाभते ते हरिभक्त परायण आपल्या तालुक्याचं भूषण माझे जेवढे मित्र हरिभक्त परायण विठ्ठलजी महाराज बोराडे, यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या पारमार्थिक मार्गातील मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्त परायण संगीत क्षेत्रामध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व असे असणारे आमचे परमस्नेही गुरुवर्य कुलदीपजी नेवासकर सर, सरांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आणि गावोगावी खऱ्या अर्थानं हे नामसप्ताह, कीर्तन, भजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची सेवा करत आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलेलं आहे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर्य बाबा रमनाथ महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे पारमार्थिक मार्गदर्शक आपल्या मुळा परिसराचं भूषण ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथजी महाराज शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमचे राऊत महाराज आहेत. वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणारे सर्व गुणीजन, किंबहुना माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ असणारे सर्व भाविक श्रोतृवर्ग, सर्व माता भगिनी, त्याचप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याला पुढे सुद्धा बघता येईल असे आमचे जीवलग सन्मित्र राजयोग न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा आमचे मित्र हरिभक्त परायण संदीपजी दातखळे आणि दादांना सुद्धा वंदन. सुंदर अशी मंडप आणि स्पीकर व्यवस्था कृष्णा साऊंड, दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आपण सर्व श्रोतृवर्ग राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं आपले वडील गेल्याच्या पश्चात या परिवारानं
हा गोड असा सोहळा वडिलांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी संपन्न करत आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचाराकरता प्रसाराकरता समर्पित केलं, असं एक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. अगदी आमच्या लहानपणापासून आम्ही दादांना बघतो. खरं तर दादा देह स्वरूपानं आपल्यातून निघून गेले, परंतु आजही फोटोकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत नाही दादा निघून गेलेत म्हणून. का बोललो मी? कारण ज्या वेळेस या परिसरामध्ये येणं झालं, इथं आल्याच्या नंतर पहिल्यांदा आमच्या दादांच्या घरी, कैलास दादांच्या घरी, सरांच्या घरी जायचं, दादांची भेट घ्यायची, दादांना गाडीत बसवायचं, मग पुढच्या प्रवासाला. असं एक हसतमुख व्यक्तिमत्व. दादांच्या कार्याबद्दल जर सांगायचं झालं तर अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आपल्याला देता येतील. खरं तर दादांचं जीवन हे अतिशय स्वच्छ आणि सदाचारी जीवन होतं. दादांनी कधीच कुणाच्या बद्दल मनामध्ये वाईट चिंतन केलं नाही. धार्मिक क्षेत्राची आवड, परमार्थिक क्षेत्राची आवड, मग गावोगावी त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असणारं योगदान, बंद पडलेले सप्ते चालू करणं, किंबहुना ज्या गावामध्ये सप्ते नाही अशाही ठिकाणी आपल्या स्वतःच्या खिशातून काही देणगी देऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाचं सप्ताहाचं आयोजन करणं. मग शाळेला मदत असेल, वृक्षारोपण असेल, आणि एक असं हसतमुख व्यक्तिमत्व. लहान असला तरी तेवढ्याच प्रेमानं आणि मोठा असला तरी तेवढ्याच प्रेमानं त्यांचं बोलणं. आणि म्हणून दादांची मैत्री सहजही त्या ठिकाणी लहान मुलाशी व्हायची. जशी मोठ्या माणसाशी व्हायची तशी लहान मुलाशी सुद्धा व्हायची. आणि असं मित्रत्वाचं नातं निभावणारे व्यक्तिमत्व दादा होते. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले, त्यांना सुसंस्कारित करून वारकरी संप्रदायाचा वसा दादांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवला. वारकरी संप्रदायाचं काम करत असताना दादांनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केलेच. त्यामध्ये दादांचे असणारे चिरंजीव आमचे कैलास दादा राऊत वारकरी संप्रदायाची सेवा करतात. भजन क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. त्याचप्रमाणे त्यांची कन्या आमची कल्याणीताई कीर्तनकार आहेत. अनंत जन्माची पुण्य सामुग्री असल्याशिवाय हा वसा वारसा त्या ठिकाणी रोजत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माची पुण्यही असल्याशिवाय भगवंताची सेवा आपल्याकडून घडत नाही, ती आवड निर्माण होत नाही. अशी आवड, श्रद्धा, भाव, विश्वास दादांनी आपल्या परिवारामध्ये रुजवला. आणि आपली नात सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनकार केली. मुलगाच कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, भजनाची सेवा करतात. नात सुद्धा त्या ठिकाणी आमची कल्याणीताई त्या ठिकाणी खूप गोड अशी कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी करतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, दादांचे दुसरे असणारे चिरंजीव आमचे दीपकजी राऊत सर. कोतुळ सारख्या शहरामध्ये दादांच्या माध्यमातून आमच्या सरांनी साईदीप क्लासेस त्या ठिकाणी 1993 सालीच त्या ठिकाणी सुरू केलेले आहे. आणि म्हणून हजारो विद्यार्थी त्यामध्ये सरांनी घडवले. कारण ज्ञानदानाचं काम किंबहुना सर्वात श्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. आपल्याकडचं ज्ञान आपल्यापर्यंत सीमित न ठेवता आपल्याकडं आलेला अध्यात्माचा वारसा, शैक्षणिक वारसा दादांनी त्या ठिकाणी, सरांनी त्या ठिकाणी पुढे ठेवला आणि हजारो विद्यार्थी घडवले. असं पवित्र ज्ञानदानाचं काम करणारे आमचे श्री दीपकजी राऊत सर, राऊत मॅडम असतील. आणि ज्या वेळेस या परिवारामध्ये येणं झालं, मग आमच्या मातोश्री आजी असतील, दादांच्या धर्मपत्नी, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी असतील,
हा वारकरी संप्रदायाशी अतिशय घट्ट असणारा हा परिवार आहे. अजून जर एक विशेष सांगायचं झालं तर दादांना वाचता लिहिता येत नव्हतं. अडाणी होते, अक्षर शून्य होते, वाचता येत नव्हतं. परंतु दादांच्या अंतःकरणामधला असणारा शुद्ध भाव दादांनी गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि दादा त्या ठिकाणी गाथा वाचता वाचता, ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्या ठिकाणी अनेक ग्रंथ वाचू लागले. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे, ज्ञानोबरायांची कृपा आहे. म्हणून जी माणसं खऱ्या अर्थानं परमार्थाची कास धरतात, जी माणसं आयुष्यभर परमार्थ करतात, ती माणसं देहरूपाने जरी गेले तर ते जात नाही, कीर्तिरूपाने शिल्लक राहतात. नुसती कीर्ती त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, तर उत्तम प्रकारची कीर्ती ठेवून ती माणसं जात असतात. म्हणून तुकोबरे म्हणतात, उत्तमची ओरे कीर्ती मागे उत्तम मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. देहरूपाने त्यांनी त्या ठिकाणी जीवन समर्पित केलंय, परंतु उत्तम प्रकारची कीर्ती त्या ठिकाणी मागे शिल्लक आहे. 4 वर्ष दादा आजारी होते, परंतु आजारी असताना सुद्धा चेहऱ्यावरती आजारपण दिसत नव्हतं. भेटण्याच्या निमित्तानं आम्ही गेलो, पण दादांनी कधी तक्रार केली नाही की आयुष्यभर परमार्थ केला आणि हे आजारपण मागे लागले, असं कधीच बोलले नाही. जीवनामध्ये दुःख आलं, पण ते दुःख कधी त्यांनी दाखवलं नाही. आणि 4 वर्ष आजारपणामध्ये या परिवारानं खूप सेवा केली. आणि म्हणून का बरं सेवा केली, तर दादांनी कधी त्यांच्या ज्या 2 सुना आहेत त्यांना सुनाच कधी मानलं नाही. आपल्या लेकीप्रमाणे त्यांच्यावरती प्रेम केलं, सांभाळ केला. आपली 2ही मुलं नाही का, खरं तर संस्कारित मुलं हीच खरी संपत्ती दादांनी कमवली. आणि म्हणून असं असणारं व्यक्तिमत्व या परिवारातून निघून गेलंय. अजून सुद्धा परिवार त्या दुःखातून सावरलेला नाही. रोज कधी ना कधी आम्ही रोज जाणं होतं दुःखाच्या प्रसंगामध्ये, पण काही कुटुंब मात्र अशी अजूनही ती सावरली नाही. त्यातील हे कुटुंब आहे. का बरं? देवतुल्य असणार हे व्यक्तिमत्व या परिवारातून निघून गेले. आमच्या सरांचे, आमच्या कैलास दादांचे नेहमी स्टेटस, पोळा जरी आला तर दादांचा त्या ठिकाणी त्याच्यामधला सहभाग, सप्ताह त्याच्यामधला सहभाग, फुगडी खेळताना सहभाग, सगळे स्टेटस मोबाईल मधले चित्र पाहिल्यानंतर आजही असं वाटतं दादा अजून आपल्यातच आहे. परंतु या नियतीचा नियम आहे, उपजे ते नासे नासिले ते पुनर्पदिसे घटिका यंत्र जसे परिभ्रमिगा. देहरूपानं त्या ठिकाणी दादा निघून गेलेत, पण कीर्ती रूपानं त्यांच्या कीर्तीचा सुगंध अजूनही त्या ठिकाणी दरवळत आहे. आणि म्हणून या परिवारानं वडील गेल्याच्या पश्चात असणारा हा कर्तव्याचा कार्यक्रम अर्थात श्राद्धाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मानवी जीवन जगत असताना 3 प्रकारचे ऋण शास्त्रामध्ये सांगितलं. एक पहिलं ऋण आहे ते देवाचं, दुसरं ऋण आहे ते साधू संतांचं, आणि तिसरं ऋण आहे ते मायबापाचं. पहिले उपकार आहेत देवाचे, दुसरे उपकार आहेत साधू संतांचे, आणि तिसरे उपकार आहेत मायबापाचे. या 3 उपकारातून माणसानं उतराई झालं पाहिजे. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी, हे त्या परिवाराचं, त्या मुला मुलीचं कर्तव्य आहे.
आणि व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या पश्चात सुद्धा काहीतरी चांगलं कर्म करावं, असा शास्त्राने त्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी कर्तव्य सांगून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. या परिवारातून वडील नावाचं व्यक्तिमत्व निघून गेलंय आणि वडिलांच्या पश्चात त्या ठिकाणी व्यक्ती गेल्याच्या पश्चात काही संस्कार त्या ठिकाणी, काही कर्तव्य आपल्याला करावे लागतात. व्यक्ती गेल्याच्या नंतर जो संस्कार आहे तो दशक्रिय आहे, 13वा आहे आणि प्रथम त्या ठिकाणी श्राद्ध पुण्यस्मरण आहे. का केलं जात आहे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध? बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक कर्मकांड सांगितलेले आहे, हे सर्व थोतांड आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण आपण जर ग्रंथांचं, जर शास्त्राचं जर आपण अध्ययन करणारे असाल तर आपल्या लक्षामध्ये येईल आपल्या शास्त्राने आपल्याला काही कर्तव्य सांगितलेले आहेत. जे कर्तव्य देवाने सुद्धा पार पाडलं, साधू संतांनी सुद्धा पार पाडलं, ते कर्तव्य तुमच्या माझ्यासारख्या जीवाला पार पाडावा लागेल. वडील गेल्याच्या पश्चात आपण या परिवाराचं कर्तव्य आहे पिंडदान करणं. कशाला म्हणायचं श्राद्ध? आपल्या अंतःकरणातील गेलेल्या व्यक्तीबद्दल जी श्रद्धा आहे, जो विश्वास आहे, जे प्रेम आहे, त्या प्रेमातून, श्रद्धेतून, विश्वासातून, श्रद्धायुक्त अंतःकरणानं जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध कर्म असं म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा वनवासामध्ये असताना आपल्या वडिलांचं श्राद्ध केल्याचा पुरावा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या वडिलांचं श्राद्ध केल्याचा पुरावा संत वाङ्मयामध्ये आपल्याला बघायला भेटतो. आणि तुमचं माझं कर्तव्य आहे की तुमच्या माझ्या प्रत्येक जीवानं आपले वडील, आपली आई, आपले जे काही पितर त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी श्रद्धेनं आपण श्राद्ध केलं पाहिजे. तुकोबारा सुद्धा म्हणतात, मी सुद्धा माझ्या वडिलांचं त्या ठिकाणी श्राद्ध केलेलं आहे. पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिटले पितरांचे ऋण. या ऋणातून माणसाला मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कर्तव्य कर्म आहे, श्रद्धेनं केलं जाणारं कर्म आहे, म्हणून त्याला म्हणतात श्राद्ध कर्म. दोन प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत, एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. कशाला म्हणायचं विहित कर्म आणि कशाला म्हणायचं निषिद्ध कर्म?
शास्त्रानं ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करण्यास भाग पाडलेला आहे, केलंच पाहिजे, त्याला म्हणायचं विहित कर्म. आणि ज्या वाईट गोष्टी आहेत माणसानं करू नये त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. विहित कर्माचे 4 प्रकार पडतात. पहिलं कर्म आहे नित्य कर्म, दुसरं कर्म आहे नैमित्तिक कर्म, तिसरं कर्म आहे काम्य कर्म आणि चौथं कर्म आहे प्रायश्चित्त कर्म. म्हणून नित्य कर्म त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. रोज त्या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा. रोज देवाची देवपूजा केली पाहिजे, रोज स्नान केलं पाहिजे. हे नित्य कर्म आहे. नैमित्तिक कर्म, त्याचप्रमाणे मनामध्ये काही इच्छा असेल, कामना असेल, त्या कामनेच्या पूर्तता करता, इच्छेच्या पूर्ण करता आपण जे कर्म करतो त्याला म्हणतात कामना कर्म. आणि प्रायश्चित्त कर्म, आपल्याकडून जर काही त्या ठिकाणी दोष घडला असेल कर्म करण्यामध्ये तर प्रायश्चित्त कर्म केले जातात. मायबापाचे आपल्यावरती उपकार आहे, त्या उपकारातून माणसानं उत्तीर्ण झालं पाहिजे. 3 जणांचे उपकार आहेत मी सांगितलं आपल्याला. देवाचे आपल्यावरती उपकार आहे, साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे आणि मायबापाचे आपल्यावरती उपकार आहे. मायबापाचे आपल्यावरती उपकार आहेत, ऋण आहेत, त्या ऋणातून माणसानं उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मायबापानं आपल्यावरती उपकार केला, त्या उपकाराची जाणीव जी माणसं ठेवतात त्यांना कृतज्ञ असं म्हणतात. आणि मायबापाचे उपकार जाणत नाही, त्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, त्यांना कृतज्ञ असं म्हणतात. माणसाचं जीवन हे परोपकारी असलं पाहिजे. दुसऱ्यावरती उपकार केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे. ते माणसाचं जीवन आहे खऱ्या अर्थानं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है उसी का नाम जीवन है. जो दुख में ना सुख दुःख येत असतात पण तरी सुद्धा त्या सुख दुःखातून सावरून त्या ठिकाणी आपण परोपकार केला पाहिजे. खऱ्या अर्थानं तोच माणूस आहे. माणसाचं जीवन हे परोपकारी असलं पाहिजे. आणि अशा परोपकारी असणाऱ्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सुगंध त्याला येत असतो, सुगंध दरवळत असतो. ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये परोपकार केला, किंबहुना अनेकांचे उपकार आपल्यावरती आहेत. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत अनेकांचे आपल्यावरती उपकार आहेत. पहिला उपकार आहे देवाचा. देवाने आपल्याला माणूस म्हणून त्या ठिकाणी जन्माला घातलं. दुसरे उपकार आहे ते मायबापाचे, ज्यांनी जन्माला त्या ठिकाणी ही सृष्टी दाखवली, जग दाखवलं. तिसरे उपकार आहे ज्यांनी हातामध्ये पाटी पेन्सिल घेऊन आपल्याला शिकवलं. पावलं पावली आपल्याला त्या ठिकाणी अनेकांचे उपकार त्या ठिकाणी आपल्या मानवी जन्मावरती आहे. त्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे, ते उपकार आपण जाणले पाहिजे. म्हणून 2 प्रकारचे वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे केलेले उपकार विसरतो, त्यांना कृतज्ञ असं म्हणतात. परंतु केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतात ना, त्यांना कृतज्ञ असं म्हणतात. कळण्याकरता एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक साधू महाराज गंगेमध्ये स्नान करत होते आणि स्नान करत असताना त्या गंगेमध्ये पाण्यामध्ये एक विंचू वाहत आला. विंचू वाहत आल्याच्या नंतर साधू महाराजांनी पाहिलं की पाण्यामध्ये विंचू वाहत येतोय. म्हणून साधू महाराजांनी काय केलं, जवळ गेले, अशी पाण्यामध्ये ओंजळ घातली आणि त्या पाण्यातून ओंजळीवरती त्या ठिकाणी विंचवाला अलगत बाहेर काढलं. ओंजळीमध्ये पाणी होतं तोपर्यंत विंचू शांत होता. पण ओंजळीतलं पाणी हातातून त्या ठिकाणी गळून गेल्याच्या नंतर, ओंजळीतून गळून गेल्याच्या नंतर तो विंचू ज्यावेळेस ओंजळीमध्ये आला, त्या विंचवानं साधू महाराजांकडे पाहिलं आणि विंचवाने विचार केला, हे जरी साधू महाराज असले तरी यांना आपला परिचय करून द्यावा. आणि म्हणून त्या विंचवानं परिचय करून दिला. काय केलं, नांगी मारली, दंश मारला. दंश मारल्याबरोबर त्या ठिकाणी साधू महाराजांच्या विंचवाला वेदना होऊ लागल्या. त्या विंचवाला पाण्यामध्ये टाकलं. पुन्हा त्या ठिकाणी वाहत जाणाऱ्या विंचवाकडं साधू महाराजांनी दयेच्या अंतकरणानं पाहिलं, हा जर विंचू आहे, याने मला दंश केला, माझ्यावरती, मी त्याच्यावरती वाचवण्याचा प्रयत्न करतोय, उपकार करतोय, तरी सुद्धा तो मला दंश करतोय, माझ्यावरती तो अपकार करतोय.
परंतु साधूचं अंतकरण हे दयेचं अंतकरण आहे. पुन्हा त्या ठिकाणी धावत पळत गेले आणि त्या विंचवाला अलगद पुन्हा ओंजळीमध्ये काढलं. ओंजळीतलं पाणी गळून गेलं, विंचवाने पुन्हा दंश केला. असं बराच वेळ चाललं. साधू महाराज वाचवण्याचा प्रयत्न करतात त्या विंचवाला, पण विंचू मात्र त्या साधू महाराजांना दंश केल्याशिवाय राहत नाही. शेवटी साधू महाराजांनी त्या विंचवाला बाहेर काढलं. हा बराच वेळचा चाललेला हा प्रसंग, ही गोष्ट एक सज्जन मनुष्य बघत होता आणि त्या सज्जन मनुष्याने विचारलं, हो साधू महाराज, बराच वेळ मी बघतोय तो विंचू तुम्हाला दंश करतोय, पण तरी सुद्धा तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करतात नाही. वाचवलं त्या विंचवाला, तुम्ही त्याच्यावरती उपकार केले, पण तो विंचू तुमच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. उपकाराची परतफेड अपकाराने करतोय, तुम्हाला त्रास देतोय, दंश केलाय, दुःख देतोय, तरी सुद्धा तुम्ही त्याला का वाचवता? साधू महाराजांनी गोड उत्तर दिलं. ऐका, साधू महाराज म्हणतात व्यवहारामधला विंचू विंचू. काय विंचू? विंचवाच्या नांगीमध्ये त्या ठिकाणी काय आहे? विष आहे. तो विषारी असणारा विंचू त्याची नांगी त्या ठिकाणी मारतोय, दंश करतोय, मला त्या ठिकाणी त्रास देतोय. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा मला तो दंश करतोय. दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे. काय? विंचवाचा स्वभाव आहे दंश करणं. व्यवहारातला विंचू जर त्याचा स्वभाव बदलत नाही, साधूचा स्वभाव आहे अपकार्यावरती सुद्धा उपकार करणं, म्हणून मी त्याला वाचवतोय. विठाल आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा कृतज्ञता सोहळा आहे. वडील गेल्याच्या नंतर सुद्धा वडिलांचं आपल्यावरती ऋण आहे ही भावना जागृत ठेवून खऱ्या अर्थानं हे श्राद्ध कर्म एवढा सगळा कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केला. हा मरणानंतरचा सोहळा आहे, नाही का? उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत. तुकोबारा म्हणतात, भगवान परमात्मा त्या भक्तावरती प्रेम करतो ज्याने संसार सोडला. सोडिला संसार माया तयावरी भार. भगवान परमात्मा त्या भक्तावरती प्रेम करतो ज्याने संसार सोडला. भगवान परमात्मा दोन प्रकारचं प्रेम करतात. एक आहे सामान्य प्रेम आणि एक आहे विशेष प्रेम. भगवान परमात्मा सामान्य जीवानं, सामान्यपणानं सामान्य प्रेम प्रत्येक जीवावरती करतात. जन्माला घालण्याच्या अगोदर पासून त्या ठिकाणी त्या जीवाच्या खाण्यापिण्याची त्या ठिकाणी काळजी घेतात. असं भगवान परमात्मा सामान्य प्रमाणे प्रत्येक जीवावरती प्रेम करतो. एक आहे सामान्य प्रकारचं प्रेम आणि दुसरं आहे, बोला ना इकडे बघा, बोला ना, दुसरं आहे विशेष प्रेम. कशाला म्हणायचं सामान्य प्रेम आणि कशाला म्हणायचं विशेष प्रेम, या दोन मुद्द्यांचा विचार करायचा आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. भगवान परमात्मा प्रत्येक जीवावरती सामान्य प्रकारचं प्रेम करतो. सामान्य प्रकारचं. जशी चिमणी आहे, त्या चिमणीच्या चाऱ्याची व्यवस्था भगवान परमात्मा करतो. अजून जर सोपं सांगायचं झालं तर तुकोबऱ्यांची भाषा आहे, एखादी कुमारी मुलगी आहे, उपवर झाली, तिचं लग्न केलं मायबापानं लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर ती गर्भवती झाली. मला सांगा, पोटामध्ये त्या ठिकाणी गर्भ वाढतो, जशी गर्भाची वाढ करतो ना, देव त्या गर्भाची काळजी करतो, गर्भाची वाढ करतो. पण ऐका, जशी गर्भाची वाढ करतो ना, तसंच त्या माऊलीच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करतो. जीव जन्माला घालण्याच्या अगोदर त्याच्या दुधाची उत्पत्ती करतो. त्याला देव असं म्हणतात. वाढवी श्रीपादी सवेदेव, वाढवी श्रीपादी सवेदेव, वाढवी श्रीपादी वाढवी श्रीपादी
कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. त्या माऊलीच्या गर्भामध्ये बाळाची त्या ठिकाणी वाढ करतो, सणामध्ये दुधाची वाढ करतो, त्याला देव असं म्हणतात. एवढी भगवान परमात्मा आपली काळजी घेतो का? जन्माला येण्याच्या अगोदर पासून काळजी घेतो, याला म्हणतात सामान्य प्रेम. तो भगवान परमात्मा तुमच्या माझ्या प्रत्येकाची काळजी घेतो, तो आपल्यावरती प्रेम करतो नाही असं नाही. सामान्य प्रमाणे प्रत्येकावरतीच प्रेम करतो, प्रत्येक जीवावरती प्रेम करतो. ऐका, एखादा भगवंताला मानणारा असेल, देवधर्म मानत असेल, त्याच्यावरती प्रेम करतो, याच्यामध्ये नवल नाही. जी माणसं देवाला मानत नाही अशा नास्तिकावरती सुद्धा भगवान परमात्मा प्रेम करतो. विढाल भगवान परमात्मा जो कालही होता, आजही आहे आणि भविष्य काळ, भूत भविष्य वर्तमान काळ ज्याच्या स्वाधीन आहे, ज्याच्या हातामध्ये, तो भगवान परमात्मा आहे. भागवतामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन करताना सांगितलंय, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो सत आहे, जो सत्य आहे, चित प्रकाशमान आहे आणि आनंद स्वरूप आहे, जगताला आनंद देतो, त्याचं नाव सच्चिदानंद आहे. देवाला मानणारा असू द्या, देव त्याच्यावरती सुद्धा प्रेम करतो, आणि जो देवाला मानत नाही, देव त्याच्यावरती सुद्धा प्रेम करतो. बरीच माणसं अशी आहेत, ती म्हणतात, महाराज ज्या गोष्टी आम्हाला डोळ्याने दिसतात आम्ही त्याच मानतो, ज्या गोष्टी डोळ्याने दिसत नाही त्या गोष्टी आम्ही मानत नाही. काही गोष्टी दिसत नसल्या तरी मानायच्या असतात, बरोबर की नाही? या मंडपामध्ये हवा आहे का? आहे. कशावरून? ज्या अर्थी आपण श्वास घेतोय त्या अर्थी आपण या मंडपामध्ये हवा आहे. हवा डोळ्याने दिसत नाही, परंतु प्राणवायू ऑक्सिजन आहे, दिसत नाही. फुलामध्ये सुगंध आहे, दिसतो का? बोला ना, चहा घ्यायचं का एकदा? तुम्ही काय बोलानच, पटकन संपत तुम्ही बोललात तर. बरोबर 12 वाजता आपण थांबणार आहे. फुलामध्ये सुगंध आहे का नाही? आहे, पण डोळ्यानं दिसत नाही. ऊसामध्ये साखर आहे, पण डोळ्यामध्ये दिसत नाही. आमच्या गावामध्ये एक प्रकार घडला. एका घरी पाहुणे आले आणि मालकाने आवाज दिला, ओ मालकीन बाई चहा ठेवा 4 कप. मालकीन बाई आतमध्ये गेल्या, किचन मध्ये पाहिले, डबा उचकून पाहिला, साखरेचा डबा खाली होता, रिकामा होता, साखरच संपली. आणि म्हणून मालकीन बाईने मालकाला आवाज दिला, मालक आत आले. सांगितलं, मालक पाहुणे आले, पण बघा ना डब्यामधली साखरच संपून गेली. मालक म्हटले, काळजी करायचं काय काम आहे, आपण ऊसाचे उत्पादक आहोत, नाही का? जा आपल्या घराच्या मागे ऊसाचं शेत आहे, 4-2 ऊस मोडून आण आणि त्याचा चहा बनव. जमल का? बोला ना, जमल का? का बरं? साखर कशापासून बनते? ऊसापासून. ऊसापासून बनते साखर, ऊसापासून बनते. पण ऊसापासून त्या ठिकाणी चहा बनवता येईल का? नाही. मग ऊसामध्ये साखर नाही का? आहे, पण ती अदृश्य स्वरूपाने. दुधामधून त्या ठिकाणी तूप काढलं जातं. तूप काढलं जातं कशापासून? दुधापासून. आता आमच्या जुन्या आजी आहेत तिथे, असं ग्लासभर मी जर दूध तुमच्या हातामध्ये दिलं, सांगितलं आजी याच्यातलं मला तूप काढून द्या. काय काढून द्या? काय काढून द्या? तूप काढून द्या. काढता येईल का दुधातलं तूप लगेच? नाही. जुनी आजी जर असेल नथवली तर आजी म्हणल, तू महाराज झाला पण तुला काय अजून? दुधामध्ये तूप आहे, पण दुधामधलं असणारं तूप असं दिसणार नाही, त्याच्याकरता प्रक्रिया आहे. मंथुनी नवनीता मंथुनी
महाराजांनी गोड प्रमाण दिले, मंथोनी नवनीता पैसे तैसे घे अनंता. जसं दुधामधलं असणारं तूप जर वेगळं करायचं असेल तर त्याच्याकरता मंथनी प्रक्रिया सांगितली, तसं चराचरामध्ये असणारा भगवान परमात्मा जर डोळ्यानं पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर त्याच्याकरता परमार्थ सांगितलाय. भक्ती वाटली भक्तीचे वाटेला. सामान्यपणानं भगवान परमात्मा प्रत्येक जीवावरती प्रेम करतो. भागवतामध्ये कथा सांगितली जाते भक्त प्रल्हादाची. त्या भक्त प्रल्हादाच्या वडिलांचं नाव आहे हिरण्यकश्यप. तो हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस देवाला मानत नव्हता. काय? देवाला मानत नव्हता. तुम्ही बघा, आजही बरीच अशी माणसं आहेत ते देवाला मानत मानत. का बरं? त्या काळामध्ये एकच हिरण्यकश्यप होता, पण आज समाजामध्ये असे बरेच हिरण्यकश्यप आहे. ते म्हणतात कशाचा देव आणि कशाचा धर्म. अशा मूर्खांना तुकोबरा म्हणतात पहावे पुराणी विचारू. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारू. जो कालही होता वर्तमान त्या ठिकाणी आहे, विराजमान आहे, भविष्य काळ ज्याच्या हातामध्ये आहे असा सर्वशक्तिमान भगवान परमात्मा तो सामान्य जीवावरती प्रत्येक जीवावरती प्रेम करतो. तो हिरण्यकश्यप मानत नव्हता देवाला, पण भगवंताची लीला अशी आहे, त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. कधी कधी उकिरड्यावरती सुद्धा तुळस जन्माला येते की नाही? येते. मग तुम्ही म्हणाल महाराज हिरण्यकश्यपू जर राक्षस होता, त्या राक्षसाच्या पोटी हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले कसे? चांगली संतती जन्माला येण्याकरता सुद्धा सांगितलं आहे, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारे वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. भाग्यवान मुलगा जन्माला येण्याकरता, ऐका, चांगला सुशील मुलगा जन्माला येण्याकरता आईचं पुण्य असावं लागतं. चतुर मुलगा जन्माला येण्याकरता वडिलांचं पुण्य असावं लागतं. उदार मुलगा जन्माला येण्याकरता वंशाचं पुण्य असावं लागतं. आणि भाग्यवान त्या ठिकाणी स्वतःला म्हणून घेण्याकरता जन्माला येण्याकरता स्वतःचं पुण्य असावं लागतं. त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले. का बरं? हिरण्यकश्यपूची बायको जी होती तिचं नाव आहे कयादू. आणि नारदजींच्या मुखारविंदातून भजन त्या ठिकाणी गर्भावस्थेमध्ये भक्त प्रल्हाद गर्भावस्थेमध्ये होते त्यावेळेस कयादून त्या ठिकाणी भजन ऐकलं होतं, श्रवण केलं होतं. आणि त्यावेळेस गर्भामध्ये भक्त प्रल्हाद होते. तो भजनाचा प्रभाव त्या ठिकाणी भक्त प्रल्हादावरती झाला. माऊली म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता. त्या भजनाचा प्रभाव त्या गर्भावरती झाला आणि म्हणून भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी अवताराला आले. सारखं भजन करायचं नारायण नारायण नारायण. एक दिवस हिरण्यकश्यपूने विचारलं, अरे माझा नियम आहे नाव घेऊन यदि देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही, तो माझा वैरी आहे. आणि माझ्याच पोटी त्या ठिकाणी
माझ्या शत्रूचं वैऱ्याचं नाव घेणारा मुलगा जन्माला आलाय आणि म्हणून राजकारण शिकवण्याकरता शंडामर्क नावाचे जे दोन ऋषी होते त्यांच्याकडे त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला पाठवलं विद्याभ्यास करण्याकरता, राजकारण शिकण्याकरता. पण तिथं जाऊन सुद्धा भक्त प्रल्हाद जे काही त्या ठिकाणी राक्षसांचे मुलं होते त्यांनाच त्या ठिकाणी भजन शिकू लागले, नारायण नारायण कथा करू लागले. भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूच्या समोर हजर केलं. शंडामर्काने सांगितलं हा त्या ठिकाणी सारखं नारायण नारायण असं भजन करतोय आणि म्हणून हिरण्यकश्यपूला राग आला, मारण्याचे अनेक प्रयोग केले. दारू पाजली त्या हत्तीला आणि त्या हत्तीच्या पायाखाली भक्त प्रल्हादाला दिलं, पण तरी सुद्धा भक्त प्रल्हाद जिवंत राहिले. का बरं? सदा स्मरे, सारखं त्या ठिकाणी भजन करायचं. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी सुद्धा भगवान प्रल्हादाचा केस सुद्धा वाकडा झाला नाही. अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा भगवान भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी मरत नाही. आणि म्हणून ते हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे तू ज्याचं भजन करतोय, रात्रंदिवस ज्याचं भजन करतोय, हा तुझा देव राहतो कुठे? भक्त प्रल्हाद म्हणतात, बाबा तुम्ही मला विचारताना हा देव राहतो कुठे, तुझा मालक राहतो कुठे, तुझा नारायण राहतो कुठे? माझा नारायण सर्वत्र आहे, असा एकही जागा नाही की ज्या ठिकाणी माझा नारायण नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. बाबा असा एकही त्या ठिकाणी जागा नाही की ज्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा विराजमान नाही. त्या दृष्टाला राक्षसाला राग आला आणि खांब होता त्या खांबावरती लात मारल्याबरोबर, या खांबामध्ये आहे का तुझा भगवान? भक्त प्रल्हाद म्हणतात सर्वत्र आहे, खांबामध्ये सुद्धा आहे. त्या दृष्टानं लात मारल्याबरोबर त्याच्या त्या खांबा मोडला गेला आणि त्या खांबातून भगवान ऋषी प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूला ठार केलं. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहार. पण ऐका ना, भक्त प्रल्हादाकरता भगवान परमात्म्यानं ऋषी अवतार धारण केला पण हिरण्यकश्यपूला सुद्धा मुक्ती दिली. का बरं? जेवढं भक्तावरती प्रेम करतो तेवढंच भगवान परमात्मा दुष्टावरती सर्वांवरती प्रेम करतो. हे भगवान परमात्म्याचं सामान्य प्रेम. मग भगवान परमात्मा विशेष प्रेम कोणावरती करतो? ज्याने संसार सोडला. भगवान परमात्म्याचं विशेष प्रेम कुणावरती आहे? जो भगवान परमात्म्यावरती नितांत प्रेम करतो, भगवान परमात्मा त्याच्यावरती प्रेम करतो. आपण भगवंतावरती प्रेम करतो नाही असं नाही, तुम्ही मी प्रत्येक जण भगवंतावरती प्रेम करतो, पण जेवढं प्रेम आपण संसारावरती करतो तेवढं प्रेम अजून आपण परमार्थावरती भगवंतावरती करत नाही. एक प्रश्न विचारतो, संसारामध्ये सुख आहे की परमार्थामध्ये सुख आहे? परमार्थामध्ये सुख आहे, पण तरी सुद्धा माणसं परमार्थ उद्यावर ढकलतात नाही का, वेळ पाहून करतात, पण संसार मात्र नेटाने करतात. माऊली म्हणतात, ज्या प्रपंचामध्ये ज्या संसारामध्ये दुःख आणि दुःखच आहे असा संसार माणसं नेटाने करतात, आणि ज्या परमार्थामध्ये सुख आहे तो माणसं परमार्थ करत नाही. जेवढा प्रयत्नपूर्वक आपण संसार करतो, प्रपंच करतो, तेवढा प्रयत्नपूर्वक आपण अजून परमार्थ करत नाही करत. जेवढं प्रेम आपल्या संसारावरती आहे तेवढं प्रेम अजून आपलं देवावरती नाही. जेवढं प्रयत्नपूर्वक आपण संसार करतो तेवढा प्रयत्नपूर्वक अजून आपण परमार्थ करत नाही. माऊली म्हणतात,
हरिसे प्रपंच सायासे करसी प्रपंच दिननिशी हरिसीन भजसे कवन्या गुणी. किती प्रयत्नपूर्वक करा, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. ज्याच्यामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह आहे त्याचं नाव संसार आहे. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. आणि ठरवलं तर वेळेच्या आत पूर्ण करता येतो त्याचं नाव परमार्थ आहे. किती प्रयत्नपूर्वक करा, संसार अपूर्णच आहे. सायासे करसी प्रपंच दिननिशी हरिसिन भजसी कवन्या गुणी. हा संसार पूर्ण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण कधीच पूर्ण झाला नाही, होणार नाही, होत नाही आणि होणार सुद्धा नाही. त्याचं नाव संसार आहे. संसार आहे. आपल्या आजोबांनी संसार केला, वडिलांनी संसार केला, आणि आपण सुद्धा काय करतोय? संसार करतोय. पण अजून कुणाच्याच हा भगवा असणारा संसार पूर्ण झाला नाही. आजा मेला पंजा मेला बाप मला गेला. आजा मेला पंजा मेला बाप मला गेला. आजामेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, पण संसार पूर्ण झाला नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात संसार सोडा. संसार सोडा या शब्दाचा अर्थ असा आहे, संसारामधलं प्रेम त्या ठिकाणी कमी करा, ममत्व कमी करा, आणि ते प्रेम भगवान परमात्म्याच्या चरणावरती लावा. संसार करण्याकरता शरीराची गरज आहे, आणि परमार्थ करण्याकरता शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे, शुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ हा आपल्याला देवापर्यंत घेऊन जातो. म्हणून संसार सोडा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर त्या ठिकाणी प्रपंचाच्या वाटेवरचे प्रवासी आहोत, आणि माऊलींनी सुद्धा सांगितले आसोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली म्हणता संसार करा, संसारामध्ये राहा, आणि तुम्ही म्हणता संसार सोडा. हे खरं का ते खरं? ऐका, माऊली म्हणतात तेही खरं, आणि तुकोबरा म्हणतात तेही खरं. माऊली म्हणतात आसोळी संसारी, संसारामध्ये राहा, शरीर संसाराकरता देऊन टाका, पण अंतःकरण मात्र वाचेनी वाचेशी सद्गद जपे आधी. बरोबर की? म्हणून संसार, त्या संसारावरचं प्रेम त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी देवाच्या चरणावरती लावणं म्हणजे संसारी असावे असने नसावे. 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 संसारी
बसवे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. अखंड त्या ठिकाणी भजन करायचं म्हणजे काय, संसारावरचं प्रेम काढायचं आणि भगवंताच्या चरणावरती त्या ठिकाणी समर्पित करायचं. आणि म्हणून जी माणसं त्या ठिकाणी संसारामध्ये राहून सुद्धा प्रेम मात्र भगवान परमात्म्यावरती त्या ठिकाणी करतात, भगवान परमात्मा त्यांची काळजी घेतो, भगवान परमात्मा त्यांच्यावरती विशेष प्रेम करतो. कुणावरती? अभंगाचं पहिलं चरण. सोडीला संसारा सोडीला संसार सोडीला संसार माया तयावरी भारा सोडीला संसार माया तयावरी भारा माया तयावरी भारा माया तयावरी भारा माझे सारे सारे संसार, इकडे बघा. सोडिला संसार माया तयावरी फार. भगवान परमात्मा ज्याने संसारावरचं प्रेम काढून भगवान परमात्म्यावरती जो प्रेम करतो, ज्याने संसार सोडलाय, अशा साधकावरती भगवान परमात्मा प्रेम करतो. किती प्रेम करतो? धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या सारखं मागे मागे धावतो आणि त्या भक्तावरती येणार जे काही संकट आहे स्वतःवरती घेतो. सुख दुःख साहे अंगे. त्या भक्ताचं असणारं संकट सुख दुःख स्वतः त्या ठिकाणी अंगावरती घेतो, स्वतः सहन करतो आणि त्या भक्ताचं रक्षण करतो. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, राधाराणी त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचं भजन करत होते. इकडे बघा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान परमात्म्याचं भजन राधाराणी करते. आणि एक दिवसाचा प्रसंग असा, सत्यभामा मातेनं पाहिलं, सारखं आपल्या मालकाचं नाव घेते. आणि म्हणून सत्यभामा मातेनं काय केलं, उकळतं दूध त्या ठिकाणी ग्लासामध्ये दिलं आणि राधाराणी सांगितलं एवढं पिऊन या. राधाराणीला त्या ठिकाणी ते उकळतं दूध दिल्याच्या नंतर राधाराणीने ते पिऊन घेतलं. त्या उकळत्या दुधाचा परिणाम मात्र असा झाला, ज्या वेळेस सत्यभामा माता, रुक्मिणी माता भगवान परमात्म्याची सेवा करत होते, पाय दाबत होते, तर भगवान परमात्म्याच्या पायाला त्या ठिकाणी फोड आले होते. त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने विचारलं
देवा तुमच्या पायाला फोड का आले बरं? भगवान परमात्मा म्हणताच माझ्या पायाला फोड आले ना, हा सगळा तुमचा प्रताप. काय तुम्ही सकाळी राधेला गरम गरम त्या ठिकाणी उकळतं दूध प्यायला दिलं, त्याचा हा परिणाम आहे. रुक्मिणी माता म्हणते असं कसं काय बरं? भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात बघ रुक्मिणी, राधा त्या ठिकाणी सारखं माझं चिंतन करते, तिच्या चित्तामध्ये माझे पाय आहेत आणि उकळतं दूध त्या ठिकाणी तुम्ही दिल्याच्या नंतर माझे पाय त्या राधेच्या चित्तामध्ये असल्यानंतर असल्यामुळे त्या उकळत्या दुधाचा परिणाम माझ्या पायावरती झाला, म्हणून माझ्या पायावरला फोड आले. सुख दुःख साहे अंगे. तुकोबारा म्हणतात भगवान परमात्म्याचं प्रेम त्या ठिकाणी आपल्याला मिळावं, तो भगवान परमात्मा आपल्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हावं, म्हणून त्या भगवत भक्ताची काही जबाबदारी आहे का, काही कर्तव्य आहे का? अभंगाचं 3रं चरण. याने घ्यावे नाम. याने घ्यावे नाम, 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 याने घ्यावे नाम. याने घ्यावे नाम, किसी करणे त्याचे काम. त्या भगवत भक्तानं फक्त काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे, हे त्याचं काम आहे. त्या भगवत भक्तानं भगवंताला हाक मारल्याबरोबर भगवान परमात्मा धावत येतो. याने घ्यावे नाम, किसी करणे त्याचे काम. जनाबाईनं हाक मारली, भगवान परमात्मा धावत आले आणि जनाबाईला दळू लागले की नाही? गजेंद्र नावाचा हत्ती होता, 1000 वर्ष सरोवरामध्ये नकरानं पाय पकडला होता. सगळे सोडून गेले, त्याच्या लक्षामध्ये आलं तर आपल्याला सोडवणारा कोणीच नाही ना, आणि म्हणून त्याच्या लक्षामध्ये आलं बस त्या भगवान परमात्म्याशिवाय त्या जगतामध्ये आपल्याला सोडवणारा कोणीच नाही. आणि म्हणून सरोवरामधलं एक फूल घेतलं आणि भगवंताच्या नावानं त्या ठिकाणी आकाशामध्ये फेकलं. भगवान परमात्मा धावत आले आणि गजेंद्र नावाच्या हत्तीचा उद्धार केला. शबरीनं हाक मारली. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया त्या ठिकाणी शबरी मातेच्या आश्रमामध्ये आले. आमच्या जिजाबाईनं हाक मारली. भगवान परमात्मा धावत पळत आले आणि पायातला काटा काढला. का बरं? याने घ्यावे नाम, किसी करणे त्याचे काम. मग कोणत्या कोणत्या भक्तांची कामं केली? उच्च नीच काही नेने भगवंत, नाही का? या अभंगामध्ये सगळ्या भक्तांची यादी आणि भगवान परमात्म्यानं त्यांनी केलेल्या कामाची यादी दिलेली आहे. आणि असा भगवान परमात्मा भक्ताच्या मागे मागे धावतो. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करा. Lakshmana
सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती विशेष प्रेम करतो आणि भगवान परमात्मा अतिशय कोवळा आहे. आपल्या भक्ताबद्दल इतकं त्याचं अंतकरण कोवळं आहे आणि अतिशय भगवान परमात्मा त्या ठिकाणी भोळा आणि अंतकरणाने कोवळा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका मने भोळी तुका मने साहे आंगे सुख दुख साहे अंगे
तुका म्हणे भोरी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. यथामती यथा अवकाश आपण धावत्या वेळेमध्ये तुकोबऱ्यांच्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. जशी माऊली ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केलाय. जे काही बरोबर आहे तो गुरुवर्यांचं आहे. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कुणाचं अंतकरण जर दुखावलं असेल तर मायबापाच्या अंतकरणाने मला क्षमा करावी. गोड असा सोहळा या ठिकाणी दादांचा या ठिकाणी पार पडत आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देण्यापूर्वी दोन शब्दामध्ये परिहारायचा. आपल्या अकोले संगमनेर तालुक्याचं असणारं भूषण गुरुवर्य खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा वसा वारसा ज्यांनी आपल्याला दिला, रुजवला असे आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री रामनाथ महाराज जाधव बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात सहस्त्रचंद्र दर्शन या ठिकाणी आपण सर्व पंचक्रोशीच्या वतीनं अकोले संगमनेर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी बाबांचं करण्याचं ठरवलेलं आहे. एक दिवसीय या ठिकाणी कार्यक्रम आहे. माघशुद्ध तृतीया बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सकाळी 7 वाजता पंचक्रोशीतील सर्व देवदेवता आणि भगवान कोतुळेश्वरांचा महाअभिषेक त्या ठिकाणी होईल आणि दुपारी 1 वाजता
इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर पर्यंत या ठिकाणी टाळ मृदुंग याच्या गजरामध्ये दिंडी स्वरूपामध्ये बाबांचा भव्य असा या ठिकाणी मिरवणूक विठ्ठल नामाचा गजर करत त्या ठिकाणी कोतुळेश्वर या ठिकाणी ही दिंडी आपण नेणार आहोत. बाबांची मिरवणूक काढणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक मान्यवर ज्येष्ठ कीर्तनकार संत महंत सगळी मंडळी या ठिकाणी वारकरी संप्रदायाची ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा बाबांचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे. आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये वारकरी संप्रदायाचे आदरणीय श्री गुरु हरिभक्त परायण चैतन्यजी महाराज देगलूरकर श्री क्षेत्र पंढरपूर यांचं सुंदर असं हरिकीर्तन आणि तदनंतर महाप्रसाद हा संपूर्ण कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. खरं तर हे आपलं भाग्य आहे की ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनानं आपण परमार्थाची वाटचाल केली त्या व्यक्तीचा स्वळ आपण आपल्या डोळ्यानं बघतोय. कालच आम्ही पंढरपूर क्षेत्रामध्ये आमचे नितीन महाराज होते आणि आम्ही सर्व वारकरी मंडळी होतो. तर या कार्यक्रमाची आठवण करून दिली तर देगलूरकर महाराजांनी सुद्धा बाबांचं खूप कौतुक केलं. मागे एकदा आले होते कोतुळेश्वरला, फार मोठा सोहळा झाला होता, तेव्हा सुद्धा कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर बाबांचं त्या ठिकाणी गोड कौतुक श्री महाराजांनी केलं. आणि म्हणून हा कार्यक्रम 21 जानेवारी 2026 रोजी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरता सर्व वारकरी सांप्रदायिक त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. आपण सुद्धा बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपणास विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे जिवलग मित्र कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्त परायण युवा कीर्तनकार नितीनजी महाराज गोडसे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आज दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित असताना ही गोड अशी कीर्तनरूपी सेवा दादांच्या चरणी समर्पित करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. राजकीय सामाजिक शैक्षणिक परमार्थिक क्षेत्रातील सगळी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. दादांचं जीवन अतिशय निष्कलंक आहे आणि म्हणून अशा निष्कलंक जीवनाला खऱ्या अर्थानं ही सेवा या ठिकाणी करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. मी राऊत परिवाराचे आभार व्यक्त करतो. अतिशय दिव्य काम दादांनी केलेलं आहे. आपल्या कीर्तीचा सुगंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच दरवळत राहू अशी श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. राऊत परिवाराला धन्यवाद. त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण दीपकजी राऊत सर, त्याचप्रमाणे कैलासदादा राऊत आणि संपूर्ण राऊत परिवार सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व गुणीजन आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वाणीला पूर्णविराम, काही श्रद्धांजली होईल आणि तदनंतर कार्यक्रमाचे शांत होईल. तोपर्यंत कोणी जागा सोडू नये. ज्ञानेश्वर Para